गाईज फायनली मला ताई भेटलेली आहे आणि आता आम्ही ट्रेनचं वेट करत आहोत. तर असं करत करत आम्ही ट्रेन काउंटसुद्धा केला, इतक्या ट्रेन्स गेल्या आणि आमची ट्रेन 1:37ची होती. सो आम्ही वेट करत होतो ट्रेनचा आणि फायनली आमची ट्रेन आलेली आहे. गाईज माझी ट्रेन 9:30ला पोहोचणार होती, ती पोहोचली 11 वाजता. दीड तास आमची ट्रेन लेट झालेली आहे. सो आता आम्ही जातोय, बघूयात आता दर्शनासाठी काय होतं आता. जे भक्तिनिवासमधनं आपल्याला बसेस दिले जातात ना, त्यांचं असं असतं जोपर्यंत ती भक्तिनिवासमधनं भरत नाही तोपर्यंत ती इकडे येणार नाही किंवा इकडनं भरत नाही तोपर्यंत ती इकडे जाणार नाही. सो आपल्याला इकडे शेअरिंगने रिक्षाज वगैरे भेटून जातात आणि असं करून आम्ही 10 to 20 रुपीज शेअरिंगने भक्तिनिवास इथे पोहोचलो आहे. पण ते दादा आम्हाला बोलले की तुम्हाला 3 to 4 आवर्स वेटिंग असेल. सो आम्ही इकडे रूम बघितली आणि आम्हाला 700ला 1 डेसाठी रूम भेटून गेली. मंदिरात जाण्यासाठी आम्ही खूप छान रेडी झालेलो आहोत. तर कसं दिसतोय गाईज आम्ही, आणि असं करून आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. त्या रिक्षावाल्या दादांचीच आम्ही रिक्षा बुक केलेली होती होल डेसाठी, तर ते आम्हाला पूर्ण मंदिर आणि पूर्ण शेगाव फिरवणार होते. सो आता आम्ही मंदिरात एंट्री करतोय आतमध्ये आणि सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दीसुद्धा दिसते. तर आता बघूया आपल्याला किती उशीर लागतोय. शेगावची मॅनेजमेंट खूप छान आहे असं बोलतात ना, तेच खरं आहे. कारण खूप जास्त सुंदर मॅनेजमेंट आहे. इतकी मोठी लाईन होती तर आम्हाला वाटलं उशीर होईल, पण आमचं करेक्ट दीड ते पावणे 2 तासामध्ये दर्शन इकडे घडतं आहे. आणि इकडचे जे सेवेकरी आहेत ते कंटिन्यू इकडे क्लीनलीनेस मेंटेन ठेवत असतात आणि त्यांची मॅनेजमेंट खरंच खूप जास्त सुंदर आहे. हॅट्स ऑफ आहे मॅनेजमेंटला, इतकी सुंदर मॅनेजमेंट आहे आणि खरंच छान वाटतं. कुठे चाललो आता आपण चालू आहे आनंद सागर रिसॉर्ट. बघूयात आता इथे बंद झाले चालू आहे, कारण आपल्याला लाईनमध्ये उशीर झाला त्याच्यामुळे बघूया. दर्शन तर आपलं छान झालंय, 2 तासाच्या आत दर्शन झालं. गाईज हे 20वा भक्तिनिवास आहे. इथे सुद्धा आपल्याला रूम्स भेटून जातात, पण आम्ही याचं वेट केलं नाही. आम्ही दुसरी रूम घेतली कारण आम्हाला उशीर झालेला होता. आणि हे जे दिसतंय ते आनंद सागर आहे, तर त्याचं काम अजूनसुद्धा चालू आहे आणि असं बोललं जातं की 2027मध्ये ते पूर्ण होणार आहे. आणि त्याची एंट्री सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंतच असते. म्हणजे 4ला एंट्री गेट बंद होतो, 5 नंतर पूर्ण ते खाली होऊन जातं.
शेगावमधील सगळ्यात बघण्यासारखं ठिकाण म्हणजेच हे सिद्धपीठ. इथे आपल्याला महालक्ष्मी तसेच 12 ज्योतिर्लिंग आणि अनेक देवदेवतांचे दर्शनसुद्धा घडते. तर इथे आपल्याला महालक्ष्मीची त्यांनी जे मूर्ती बनवलेली आहे आणि ते जे त्यांनी सजावटसुद्धा केलेली आहे ते खूप जास्त सुंदर आहे. आणि इकडनं आपण खाली उतरलो ना इकडे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते. तर इथे आपल्याला मल्लिकार्जुन तसेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग असे अनेक प्रकारचे ज्योतिर्लिंग आपल्याला इकडे आता बघायला भेटत आहेत. आणि खरंच खूप जास्त सुंदर प्लेस आहे हे. आणि तुम्ही नक्की जर शेगावला आलात तर हे प्लेस नक्कीच व्हिजिट करा. इकडनं ते रिक्षावाले आपल्याला काकांना विचारलं तर ते आपल्याला इकडचं सांगतात. सो आपण त्यांना त्यांचे चार्जेस देऊन आपण इकडे त्यांना सांगू शकतो येण्यासाठी. कारण खरंच खूप बघण्यासारखं ठिकाण आहे आणि तुम्ही जर इकडे आलात तर नक्कीच व्हिजिट करा. इकडे आपल्याला पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनसुद्धा घडते आणि खरंच खूप सुंदर असं त्यांनी इकडे बनवलेलं आहे. मी नक्कीच सांगेल की तुम्ही इकडे व्हिजिट करा. इकडनं आपल्याला त्यांनी बाहेर पडण्यासाठी इकडे वाट दिलेली आहे आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला राईट साईडला आदियोगींची मूर्ती तसंच लेफ्ट साईडला आपल्याला आर्ट गॅलरी बघायला भेटते, ज्याच्यामध्ये दिव्यांग लोकांनी खूप सारे आर्ट्स त्यांनी तिकडे प्रदर्शित केलेले आहेत. जसं की आपण आता इथे बघू शकतो त्यांनी खूप सारे ड्रॉइंग्ससुद्धा केलेले आहेत. त्यांनी इकडे खूप सारे आर्ट्स बनवलेले आपल्याला इथे बघायला भेटत आहेत आणि खरंच खूप सुंदर आणि छान आहेत. आणि त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं हे आहे की त्या लोकांकडे ते आंधळे असतात किंवा त्यांना हात नसतात तरी पण ते इतकं सारं छान बनवू शकतात. तर आपल्याला तर देवाने सगळं दिलं आहे. सो आपणसुद्धा क्रिएटिव्हिटी निर्माण करू शकतो. आपण हे याच्यातून आपल्याला शिकायला भेटतं आणि खरंच खूप सुंदर असं त्यांनी स्केच वगैरे इकडे काढलेलं आहे. तर इथे आपल्याला आणि डोनेशनसाठी सुद्धा आहे. सो आपण इथे डोनेशनसुद्धा करू शकतो त्या मुलांसाठी. तर आमच्या ताईने इथे डोनेशन केलेलं आहे. इकडे लेफ्ट साईडला आपल्याला इकडे शिवांची मूर्ती बघायला भेटते, महादेवांची, आणि खूप जास्त सुंदर मूर्ती आहे. आणि इव्हिनिंग झालेली होती तर सनसेटसोबत आम्हाला इथे महादेवांची सुंदर अशी मूर्ती बघायला भेटली आहे. खरंच खूप जास्त सुंदर आहे. आणि इकडे त्यांनी शिवाजी महाराजांचं सुद्धा बनवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते सुद्धा खूप छान बनवलेलं आहे इथे पुतळा. असं बोललं जातं की विदर्भ साईडला खूप दुष्काळ असतो, तर खरंच आहे. हे बघा इकडे किती जमीन ओसाड दिसते आपल्याला, म्हणजे इकडे उन्हाळ्यामध्ये काय बेकार हालत असते. गाईज, आता आपण गोमाजी पंथ म्हणजे श्री गजानन महाराजांचे गुरु गोमाजी पंथ यांच्या वाड्याकडे आपण आलेलो आहोत. त्यांचं इथे मंदिर आहे आणि हे सुद्धा प्लेस मस्ट व्हिजिट करण्यासारखं आहे शेगावमध्ये. तर तुम्ही जर आलात तर इकडे शेगावचं म्हणजेच गोमाजी पंथांचा वाडासुद्धा व्हिजिट करा. खरंच खूप सुंदर प्लेस आहे हे. आणि आता आपल्याला लेफ्ट साईडने इकडे पुढे जायचं आहे.
आपण शेगावमध्ये महादेवाचं मंदिर आहे तिथे आलो आहोत दर्शनासाठी. आता संध्याकाळचे 6:30 वाजले पण अंधार बघा खूप अंधार आहे बघा. खूप अंधार झाले असं वाटतं रात्रीचे 9 वाजले. आता आपण जुनं शिवालयाकडे आलेलो आहोत. तर इकडे काही काळ गजानन महाराज वास्तव्यासाठी होते ते हे मंदिर आहे. हे जुनं शिवालय म्हणून ओळखलं जातं. आणि इकडे आपल्याला विष्णूंचं तसंच महादेवांचं आणि हनुमंताचं मंदिराचं सुद्धा इथे आपल्याला दर्शन घडतं. आणि खूप जास्त शांत ठिकाण आहे. शेगाव हे मुळात शांत ठिकाण आहे आणि खरंच खूप छान आणि बघण्यासारखं ठिकाण आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. मी या व्हिडिओतून तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. आता आपण जे व्हिजिट करण्यासाठी आलो आहे ते गजानन महाराजांचं प्रकट स्थळ आणि स्मृती मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि खरंच खूप सुंदर आणि शांत ठिकाण आहे हे. तर हे शेगावमधील गावातच आहे हे मंदिर. सो आपण इकडे व्हिजिट करू शकतो. मंदिरापासून 10 मिनिट्स आहे किंवा आपण रिक्षा जर केली असेल तर आपण रिक्षाने सुद्धा इकडे येऊ शकतो. आणि पुढे आता आपण जातो आहे ते बंकट सदनकडे. आणि इकडे असं बोललं जातं की श्रींचं वास्तव्य इथे झालं होतं. बंकटलाल म्हणजेच गजानन महाराजांचे सेवक होते आणि इकडे त्यांनी गजानन महाराजांनी विस्तवशिवाय चिल्लीम पेटवण्यात आलेली होती आणि अशा अनेक प्रकारच्या कीर्ती इकडे घडून गेलेल्या आहेत. सो आपल्याला तिकडे गेल्यावर ते माहिती होतंच. आणि अशा प्रकारे हे मंदिर आहे. आणि हे जे झाड दिसतंय तिकडे गजानन महाराजांनी उष्टे पात्र खाल्लेले होते असं इथे सांगण्यात आलेलं आहे आम्हाला. आणि पुढे गेल्यानंतर आपण कृष्णाजीचा मळा इथे व्हिजिट करणार आहोत. ते मंदिर आहे ते गावातच आहेत. सो आपण इकडे व्हिजिट करू शकतो. आणि हे मंदिरसुद्धा खूप छान आणि शांत असं प्लेस आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा ह्या प्लेसेसला. आणि फक्त मंदिरापासून 10 मिनिट्सच वॉकिंग आहे. गावामध्येच आहे. थंडीमध्ये मस्त वाटतं ना गरम गरम मसाला दूध प्यायला. शेगाव फेमस कचोरी इथे आलो आहे. आता कचोरी खायला काही या कचोरी खायला आमचं पूर्ण शेगाव फिरून झालं आहे आणि आता आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघणार आहोत. पण आता वाजलेत किती ताई? 9 वाजलेत आणि आमची ट्रेन आहे 11:23ची पण ती डिले दाखवत आहेत आणि ती येणार 12पर्यंत. सो आम्हाला आता 3 तास वेट करावं लागणार आहे. ऑप्शन नाही आहे. सो आम्ही आता मस्ती करणार थोडीफार. चलो बाय. या राधा खायला. राधा गाईस आम्ही जेवलो आहे. खूप जास्त पोट भरून जेवलं म्हणून आता आम्ही फेऱ्या मारतोय. आणि इकडची राधा आम्ही गुगल पे 2 रुपीज गुगल पे केले आणि राधा घेतली. आणि ती राधाची जी चव होती ना हां काय असं चव होती. एवढी भंगार राधा मी कधी खाल्ली नाही. 2 रुपये होते आम्हाला द्यायला. 2 रुपये पण सुट्टे नव्हते. काय आमचा होल्डेचा रिकॅप आहे का आता बोल. काय हिला सांगते मी तिथे फोटो काढू नको तिथे अलाउड नाही आहे. आणि ही सतत फोटो काढत होती आणि तिथून ते आले ना सेवेकर माऊली 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 त्यातली ऐकते. माऊली आपल्या डिलीट करा हो करते डिलीट केल्यावरती रिसेंटली डिलीट जावा डिलीट करा अशी ही माऊली. आणि चुकून मी रिसेंटली डिलीट करायच्या आधी ते रिकवर केलं आणि फोटो मस्त आला टाकणार मी स्टोरीला नक्की बघा. गाईज खूप थंडी आहे इकडे आणि आम्ही 3 तास झालं वेट करतोय ट्रेनचं. आमची हालत बघा. वेळेच्या आधी आलो. ट्रेन तशी 20 मिनिटं येते ना प्रणाली 20 मिनिटं येते. पण आम्हाला वेळेच्या आधी पोचायला आवडतं. इकडे आम्ही थंडी एन्जॉय करतो. ऑसम. कशी कानटोपी घातली हो. आणि दर्शन एवढं छान झालं आहे. एवढं मन प्रसन्न झालं आहे. डोकं एवढं छान. खरंच नक्की शेगावला या. मनाची शांतता 100%. बाय गुड नाईट. आता आमची ट्रेन आलं आम्ही मस्त झोपणार आहेत आणि सकाळी घरी जाणार मस्त. सो बाय बाय. थंडीसाठी अरेंजमेंट आमची सीट आम्हाला भेटलेली आहे. झोपणार आता मस्त.
गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.